आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. काल आपण पाहिलं येशू ख्रिस्त बदसंबर कसा पिलेला गेला आणि कसं आमच्या पापासाठी त्यांनी क्षमा मागितली. हो, बायबल म्हणते करितकरास पहिली पत्री 15 अध्याय 3-4 मध्ये येशू ख्रिस्त शास्त्राच्या वचनाप्रमाणे आमच्या पापाकरिता मरण पावला, तो गाडला गेला, इतर दिवस देवाच्या वचनाप्रमाणे तो जिवंत उठला आणि आज तो जिवंत आहे. पण बायबल सुंदर वचन आहे, मी वाचून दाखवतो. तर पेत्रांची पहिली पत्री 3 अध्याय त्याच्या 18-19 मध्ये, कारण आपल्याला देवाजवळ येण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देह रूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्याला घोषणा केली. म्हणजे येशू ख्रिस्त मरण पावला, गाडला गेला, पण आत्म्यामध्ये तो पाताळमध्ये गेला असं प्राणासाठी तो वचन दाखवतो. बायबल म्हणते नोआच्या दिनामध्ये संपूर्ण जगाला देवबापाने पाण्याने नाश केला होता. त्यावेळेस देवाच्या आज्ञा पालन केले नाही असं पुष्कळ लोक होते. या सर्वांच्या प्राण तिकडे आहे. त्यांना जेव्हा सुसमाचार सांगतो मन फिरा म्हणून, देवबापा आणखीनही संधी दिला त्यांना. ज्याने मन फिरवला त्यांना स्वर्गात नेला. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, येशू मरणानंतर सुद्धा सुसमाचार सांगितलं, तो जिवंत उठलेला आहे प्रभू. आणि आता तुमच्यासाठी म्हणतो मन फिरावा, कारण देवाचा राज्य जवळ आला आहे. तुम्ही प्रत्येकाने उद्धार तारण मिळवून घ्यावा. कोणी नरकामध्ये जायचं नाही. हे देवाचा उद्देश आहे, येशूचा उद्देश आहे. आज सुद्धा देव तुम्हाला म्हणतो मन फिरा, पश्चाताप करा, पापाचा पश्चाताप करा आणि पवित्र जीवन मुक्त करा. तुमच्या सर्व पापाला येशू ख्रिस्त काढून टाकलेला आहे, काढून टाकणार आहे आणि शुद्ध करणार आहे. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, तो मेल्यानंतर सुद्धा जाऊन सुसमाचार सांगितलं. आज जो सुसमाचार ऐकलेला आहे प्रभू, येशू ख्रिस्त आमच्या पापाकरिता बदसंबर पिलेला गेला. आमच्या पापाला क्षमा देण्यासाठी त्याने जीव दिला प्रभू. आज जे कोणी तुझ्याकडे पाहत आहे, येशू प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, मला नवीन जीवन दे, सार्वकालिक जीवन दे असं म्हणणाऱ्या पापाला क्षमा कर आणि सार्वकालिक जीवनाच्या स्वर्गाच्या जीवनाच्या त्याने निश्चय दे प्रभू. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बापा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.